इकडं एक दोघांच्या सह्या आहेत शेवटी त्या पेपरवर. कुठं? हे बघा इथं. इथं दोघांच्या सह्या आहेत. मग दोघांच्या सहीमध्ये आपल्याला सिग्नेचर नाव आहे. सिग्नेचर सिग्नेचर दोन सिग्नेचर मध्ये डाव्या साईडची सिग्नेचर आपली या कप्प्यामध्ये तुमची साईन करायची आहे, सही करायची. सर सही कोणती करू? सही सुद्धा तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर किंवा ऍडमिट कार्डवर जो ऍडमिट कार्ड प्रवेश पत्र आलंय त्या प्रवेश पत्रावर जी सही तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं असेल, मराठीत लिहिलेलं असलं मराठीत टाका, इंग्लिश मध्ये लिहिलेलं इंग्लिश मध्ये टाका. जे तुमच्या हस्ताक्षरात तुम्ही स्वतःचं नाव लिहिलेलं आहे ते तुम्हाला इथल्या डाव्या साईडच्या रकान्यामध्ये लिहायचंय. गडबडीत तुम्ही याच्यात जाऊ नका, या स्टॅम्प मध्ये करू नका, तिकडे काय करू नका. शेवटचा जो कप्पा आहे तिथं सिग्नेचर नावाचे 2 कप्पे, त्यातला डाव्या साईडचा विद्यार्थ्याचा. डावी साईड लक्षात ठेवा, आपल्याला डाव्या साईडनेच आहे आपल्याला संधी. प्रत्येक वेळेस जी माहिती भरायची आपण डाव्या साईडला आहेत, वरच्या कडीचाही डाव्या साईडलाच होता, अशा पद्धतीनं. ठीक आहे, समजतंय सगळ्यांना? मी तुम्हाला बरोबर, तुम्ही हे परत परत याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही परत परत गोल करू शकता. घरी भरपूर कागद रंगवून टाका, तुम्हाला सराव होऊन गेला पाहिजे पूर्ण. आणि परीक्षेत गेल्यानंतर घाई करू नका, शांततेनं समजून लिहून, म्हणजे जे आहे ते. वेळ असतो, खूप वेळ असतो, 1 तास अगोदर आपल्याला परीक्षेमध्ये बसवलं जातं, म्हणून तिथं जा. त्याच्या पुढचा जो पॉइंट आहे, इथं काही सूचना तुम्हाला वाचण्या. एक मुद्दा राहिला, मी सांगतो म्हणलं तुम्हाला काय चेक करायचं ते, पण ते आता पुढे तयार केलेलं, ते क्रम चुकला त्याचा. इथं जो आहे ना, ही अँसर सीट चे इथं कसं सोडवायचं, कसा पेन वापरायचा, यूज ब्ल्यू और ब्लॅक बॉल पेन, हे सगळं काही इथं सूचना, नंतर सूचना दिलेल्या आहेत. हे सूचना आहेत तुम्हाला वाचण्यासाठी, जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत हे. काही इथं लिहिले इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्किंग, कसं गोल करायचं. असं एकाच उत्तरामध्ये 2 गोल केले तर तुमचा पेपर तसा चुकीचा प्रश्न मानला जातो. तुम्ही एका ठिकाणी गोल केलं आणि दुसरीकडे अजून अशी फुली मारली तरी चुकीचं मानलं जातं. एखादी फुली मारली, इकडं असं केलं, काय केलं, किंवा राईट करून दाखवलं, ते चुकीचं असतं. जर पूर्ण गोल भरला नाही, मधल्यामध्ये छोटासा गोल मध्ये गोल बारकच भरलं इथं, ते सुद्धा चुकीचं असतं. सही मध्ये काय इथं सही कोणता, सही म्हणजे बरोबर गोल कोणता, तर हा जेवढा गोल आहे तेवढाच रंगवणं, याला योग्य उत्तर म्हणून हा व्यवस्थित कम्प्युटरला समजतो आणि ते मार्क देतं तुम्हाला व्यवस्थित. अशा काही सूचना आहेत इथं, त्या सूचना तुम्हाला त्याच्यावर आहेत OMR शीटवर, त्या सूचना फक्त बघायच्या असतात. बाकीचं हे अनुक्रमांक हे कसे भरायचे हे खालच्या कडीला माहिती दिलेली असते, ती माहिती आहे फक्त, त्याचा काय आपल्याला टेन्शन लोड घेण्याचं गरज नाही, त्याच्यात काय नसतं. ही सूचना आहेत सगळ्या. हा भाग काय होता, तर ही उजव्या बाजूचा हा सूचनांचा भाग आहे. ह्या सूचना तुम्ही पाहू शकता, नंतर कधी वाचा. सगळ्यात महत्वाची, बुकलेट नंबर आल्यानंतर जो तुम्हाला चेक करायचा आहे, त्या प्रश्न पुस्तिकेवरचा जो तुम्हाला हा नंबर, इथं मी मगाशी लिहायला सांगितला होता, इथं होती वर जागा, ती आपण कट करून घेतलाय तो, आता इथं होता. त्याच्यात तुम्हाला काय बघायचं, इथं होतं ते, नाही इथं नव्हतं ते, एक मिनिट, इथं इकडच्या डाव्या साईडला 2 कप्पे होते आणि त्याच्यातला इथला होता तो बुकलेट नंबर भरायचा. आलं ना लक्षात तुमच्या? परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट कन्फर्म करून घ्यायची आहे तुम्हाला, की तुमच्या बुकलेट कोड जो आहे, बुकलेट कोड म्हणजे इथला हा कोड आणि इथला जो कोड आहे हा ऑलरेडी तुमचा, ऑलरेडी तो छापून येणार आहे जशाच तसं, आणि तो तुम्हाला क्लिअर चेक करायचा आहे की तो दोन्ही क्लिअर आहे का. चाचणी पुस्तिका गट असं आहे, इथं जे आहे, इथं जे आहे हे एकदा चेक करून घ्या, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. आपलीच उत्तरपत्रिका, प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याची त्याची उत्तरपत्रिका आहे, प्रश्नपत्रिका आहे,
एकमेकांना चालत नाही, कारण ते कम्प्युटरला अगोदरच तसंच बनवलेलं आहे ते चेक करताना. मग हे सारखं दिसतं का ते पहा. त्याच्यानंतर हा जो नंबर आहे, नंतर हा नंबर याच्यामध्ये फिल करा. इथं बघा एकदा ते क्लिअर आहे का ते. आणि मग त्या पद्धतीनं पुढे जायचंय. एवढ्या काही गोष्टी बारकाईनं चेक करा. व्यवस्थित घरी भरण्याचा प्रयत्न करा, हे सगळं व्यवस्थित समजून घेण्याचा. त्याच्यानंतर हे कोणत्या पेनने लिहायचं. काही पेन इथं हा सगळ्यात जास्त विद्यार्थी हा पेन वापरतात. याला थोडासा बोल्ड फॉन्ट आहे, याचा पुढं डार्क आहे, पण त्याचा सवय पाहिजे. आजच त्या पेनने गोल करायला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट करेक्ट गोल करता येते. काळा किंवा निळाच पेन पाहिजे, काळा आणि निळा नाही. किंवा शब्दाचा अर्थ नीट तुम्ही समजून घ्या. तुम्ही म्हणताल काळाही घ्या एक दोन, निळे घ्या, अजिबात तसं करू नका. एकाच रंगाचे 2-3 घ्या. जर काळा घेतला तर काळाच वापरा पूर्ण, आणि तेच पेन वापरा. आता मी नाव टाकायला हा वापरतो, नंतर हे करायला हा वापरतो, असं करू नका. एकच पेन घ्या, एका पेनाने व्यवस्थित लिहा. जर तो पेन जर मध्ये बंद पडला, व्यवस्थित चालला नाही, तर दुसरा शिल्लक असावा. याच्यासाठी दुसरे 2 असे 3 पेन तयार करून ठेवायचे, पण एकाच रंगाचे. कोणता तरी एकच रंग निवडा. ब्लॅक चांगला दिसतो, ब्ल्यू सुद्धा कम्प्युटरला कळतो, दोन्ही कळतात. पण ती शाई पेन नसावा, तुमचा पत्ती पेन नसावा, तो जेल पेन नसावा, भारी फार लय 100-200-500 रुपयांचा नसावा. काय तेवढ्या मोठ्यांची गरज नाही. 10-20 रुपयावाले पेन आहेत, त्याच्यातले चांगले शोधून तुम्हाला ज्यांचा सराव आहे त्या पेनचा वापर करायचा. हे 20-25 रुपयापर्यंतची पेन असतील, हे 20-1 रुपयापर्यंत. तुम्ही ते बघा. बॉल पेन पाहिजे म्हणजे पुढं त्याला छोटासा, ते लिहिताना आपण साधा पेन म्हणायचं थोडक्यात. तो जेल पेन नको, रंगीबेरंगी नको, केच पेन नको. एखादा म्हणेन केच पेन न चांगलं रंगवता येतंय, तिथं काय ड्रॉइंग करायचं नाही आपल्याला, तिथं अजिबात तसं बाकीचं काही वापरायचं नाही. सिस पेन्सिलचा वापर अजिबात करू नका. काही मुलांना अशा काय पण वेगळ्या वेगळ्या सवयी आहेत. अगोदर मी सिस पेन्सिलनं गोल करून बघतो, नंतर पुन्हा पेन. अजिबात नाही. सिस पेन्सिलची गरज नाही. लाल पेन वापरता येणार नाही, वेगळे वेगळे कलर वापरता येणार नाही, असलं काही करायचं नाही. दुसरी गोष्ट, काय मुलांना अशा सवयीत, सर मी सगळा पेपर अगोदर सोडून घेतो पुन्हा गोल करतो, त्याच्या इतकं तर बेकार कशाच नाही बघा. तर काही तसं करायचं नाही. प्रत्येक प्रश्न सोडवायचा, प्रश्नाचा क्रमांक बघायचा आणि जाऊन प्रत्येक वेळी गोल करायचा. उगं काही डोकं वेगळं लावायचं नाही. ठीक आहे. ही 2 पेन. साहित्याची जी